मित्रांनो, अनाथ प्रवर्गातील मुलामुलींना आता व्यावसायिक शिक्षणामध्ये 100% सवलत देण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे। मित्रांनो, महिला व बाल विकास विभागाचा हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे। मित्रांनो, जी मुलं अनाथ आहेत आणि या अनाथ मुलांना शासकीय महाविद्यालय असतील, त्याचबरोबर अशासकीय महाविद्यालय परंतु त्यांना शासन मान्यता असेल अशी महाविद्यालय, त्याचबरोबर अंशतः अनुदानित म्हणजे टप्पा अनुदान भेटणारे महाविद्यालय, त्याचबरोबर कायमस्वरूपी विना अनुदानित महाविद्यालय, या सर्व महाविद्यालयामध्ये जे व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवले जातात त्यामध्ये मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, ॲग्रिकल्चर असेल, आर्किटेक्चर असेल, फार्मसी असेल, नर्सिंग असेल, असे जेवढे काही व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांना 100% सवलत ही आता अनाथ मुलांना मिळणार आहे। यामध्ये त्यांची शैक्षणिक शुल्क त्याचबरोबर परीक्षा शुल्क यामध्ये 100% सवलत आता त्यांना मिळणार आहे। मित्रांनो, यासाठी या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा फायदा घ्यायचा आहे, या व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये ही सवलत घ्यायची आहे, त्या विद्यार्थ्यांना महिला व बाल विकास विभागाकडून अनाथ असल्याचं प्रमाणपत्र मिळवणं आवश्यक आहे। त्याचबरोबर इतर भरपूर अटी आणि शर्ती या योजनेसाठी असणार आहेत। त्या अटी आणि शर्ती नेमक्या कोणत्या असणार आहेत त्याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। मित्रांनो, दिनांक 17 जुलै 2025 चा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाचा हा शासन निर्णय आहे। मित्रांनो, अनाथ या प्रवर्गातील मुलामुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क याकरिता 100% लाभ मंजूर करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। या ठिकाणी बघा मित्रांनो, अनाथांच्या दिव्यांगांच्या धर्तीवर शिक्षण व शासकीय, निमशासकीय तसेच शासन अनुदानित संस्थांमधील पदभरतीमध्ये उपलब्ध पदांच्या 1% इतके आरक्षण लागू करण्यास संदर्भ क्रमांक 1 अन्वये मान्यता दिलेली आहे। उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजे SC/BC तसेच इतर मागासवर्ग म्हणजे OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ हा अनुज्ञेय करण्यात आलेला आहे। ऑलरेडी हा GR प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि ही जी शासन निर्णय आहे हा लागू पण करण्यात आलेला आहे। तसेच शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100% सवलत देण्याच्या योजनेचा लाभ ज्या अनाथ बालकांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक 6/4/2023 मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य अशा वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यात आला आहे। उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या उपरोक्त संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शासनाने विहित केलेल्या प्रवेश प्रक्रियेचा अवलंब करून प्रवेश घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडून सक्षम प्राधिकरणाने निश्चित केल्याप्रमाणे आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्काच्या 100% मर्यादेपर्यंत शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती करण्यात येते। आता हा जो सदर शासन निर्णय आहे, या शासन निर्णयात तरतुदी विचारात घेऊन महिला व बाल विकास विभागांतर्गत निर्गमित केलेल्या अनाथ प्रमाणपत्र धारण केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुला मुलींना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100% लाभ मंजूर करणे ही बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसारच हा शासन निर्णय आहे। आता बघा, मुख्य शासन निर्णय काय आहे। राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित म्हणजे टप्पा अनुदान असणारे व कायम विनाअनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतने, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे, यामध्ये खाजगी अभिमत विद्यापीठे आणि स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून म्हणजेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक आणि इग्नू विद्यापीठ नवी दिल्ली व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजेच कॅपद्वारे व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावर प्रवेश वगळून व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या अनाथ बालकांना नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या अनाथ बालकांना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100% लाभ शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून देण्यात खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे ही जी शासन निर्णय आहे हा शासन निर्णय
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली यांच्या अंतर्गत जे कॉलेजेस आहेत, जे अभ्यासक्रम आहेत, त्यांना लागू असणार नाही. आता यामध्ये बघा अटी आणि शर्ती कोणत्या आहेत. सदर विद्यार्थ्याकडे महिला व बालविकास विभागांतर्गत निर्गमित केलेले संस्थात्मक किंवा संस्थाबाह्य प्रवर्गाचे अनाथ प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. अनाथ विद्यार्थ्याकडे राज्याचं अधिवास प्रमाणपत्र देखील असणं आवश्यक आहे. सदर योजनेचा लाभ हा दूरस्थ पद्धतीने म्हणजेच ओपन युनिव्हर्सिटी, डिस्टन्स लर्निंग, व्हर्च्युअल लर्निंग या अथवा अर्धवेळ म्हणजे पार्ट टाइम स्वरूपात चालवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू राहणार नाही. अनाथ मुलांना योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लागू राहील. तथापि अनाथ विद्यार्थ्यांचे शिक्षण अभ्यासक्रमाच्या कालावधी दरम्यान मध्येच काही कारणास्तव बंद झाले तर पुढील वर्षांचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क शिक्षण संस्थेस शासनाकडून मिळणार नाही. तसेच शैक्षणिक संस्थेस विद्यार्थ्याकडून वसूल करता येणार नाही. यानंतर बघा, शैक्षणिक संस्था यांनी सदर योजनेअंतर्गत सादर केलेल्या अर्जात चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती सादर केली तर त्या संस्थेला त्यांनी सादर केलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे त्यांना त्या योजनेअंतर्गत मिळालेल्या लाभाच्या संपूर्ण रकमेची व्याजासह वसुली करण्यात येईल. या संदर्भातील सर्वस्वी जबाबदारी ही आयुक्त महिला व बालविकास यांची असेल. शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क साठी समन्वयक अधिकारी व योजनेचे अंमलबजावणी अधिकारी म्हणून आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांची नियुक्ती करण्यात येत आहे. अनाथ मुला-मुलींना सामाजिक आरक्षणातून त्यांच्या सामाजिक प्रवर्गाच्या शिष्यवृत्ती योजनेचा किंवा अनाथ आरक्षणांतर्गत शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क याकरता 100% लाभ या योजनेचा लाभ त्यांच्या ऐच्छिक विकल्पानुसार घेता येईल. तथापि दोन्ही योजनांचा लाभ एकाच वेळी अनुज्ञेय असणार नाही. म्हणजे तुम्ही एकतर भारत सरकारची शिष्यवृत्ती घेऊ शकता किंवा तुम्ही अनाथ आरक्षणाअंतर्गत जे काही तुम्हाला 100% शुल्क माफी आहे, परीक्षा शुल्क माफी आहे, याचा लाभ घेऊ शकता. परंतु दोन्ही योजनांचा लाभ घेऊ शकत नाही, हे या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. यानंतर बघा, सदर शिक्षण शुल्कांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या सर्व सोयी सुविधा शिक्षण संस्थेमार्फत अनाथ विद्यार्थ्यास उपलब्ध करून देण्यात येतील. शिक्षण संस्थेस शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क अदा करण्यास काही कारणास्तव शासनाकडून विलंब झाल्यास शिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्याला शिक्षणापासून तसेच परीक्षा देण्यापासून रोखण्यात येऊ नये. सदर योजनेचा लाभ संदर्भ क्रमांक 3 येथील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शासन निर्णयान्वये लागू केलेल्या अभ्यासक्रमांना तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाने वेळोवेळी नमूद केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना पदवीपर्यंतच्या स्तरापर्यंत लागू राहील. म्हणजे ही जी योजना आहे, हा जो निर्णय आहे फक्त ग्रॅज्युएट पर्यंत आहे, पोस्ट ग्रॅज्युएटला नाही, फक्त ग्रॅज्युएशनसाठीच हा निर्णय लागू आहे. जे काही व्यावसायिक अभ्यासक्रम म्हटल्याप्रमाणे ॲग्रिकल्चर असेल, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, अशा संपूर्ण जे काही व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्यांना ही लागू असणार आहे. सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्यांना कुटुंबाचे ₹8 लाख वार्षिक उत्पन्न किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेले उत्पन्न प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. परंतु बघा, अनाथ विद्यार्थ्यांचे आई वडील हयात नसल्यामुळं उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्यास अडचणी आल्यास उत्पन्न प्रमाणपत्राऐवजी शैक्षणिक संस्थांनी लाभार्थ्यांचं वार्षिक उत्पन्न ₹8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असेल अशा आवश्यक त्या सर्व कागदपत्रांचे जसे की ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी याने दिलेलं उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा उत्पन्न प्रमाणित करून देणारे सक्षम प्राधिकारी तपासणी करून लाभार्थ्याचं वार्षिक उत्पन्न ₹8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असे प्रमाणित करून लाभार्थी रहिवासी असलेल्या संस्थेच्या संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे सर्व कागदपत्रांची शिफारस करावी व अशा शिफारशीच्या आधारे प्रकरणनिहाय तपासणी करून जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्याने अशा अनाथ विद्यार्थ्यांना योजनेच्या पात्रतेसाठी लवकरात लवकर त्यांच्या सहीनिशी उत्पन्न प्रमाणपत्र द्यावं. बघा, यामध्ये देखील चांगल्या प्रकारची शिथिलता ही देण्यात आलेली आहे. यानंतर बघा, अनाथ विद्यार्थ्याने या योजनेअंतर्गत लाभ घेताना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने संदर्भ क्रमांक 3 शासन निर्णयाअंतर्गत वेळोवेळी विहित केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेअंतर्गत केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणं आवश्यक आहे. सदर योजनेमध्ये व त्याच्या अंमलबजावणीबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता बदल अथवा सुधारणा करण्याचे अधिकार शासनास राहतील व असे बदल केल्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याबाबतचा दावा कोणत्याही विद्यार्थ्यास किंवा शैक्षणिक संस्थेस किंवा विद्यार्थ्याच्या पालकास राहणार नाही. अशा प्रकारचा हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे. या अंतर्गत जेवढे काही अनाथ मुलं मुले आहेत त्यांना या ठिकाणी
व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे आणि त्यांचं डॉक्टर इंजिनियर स्वप्न हे निश्चितच पूर्ण होणार आहे. धन्यवाद.